मी सुरेखा डिझाईनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 4 टक्सला पुढच्या भागाला टक्स कसे घ्यायचे ते दाखवणार आहे। तर मी इथं 4 इंच घेणार आहे। माप मोठं असल्यामुळे मी इथं 4 इंच घेणार आहे। हे बघा, इथं मी 4 इंच घेतलं आहे। त्यानंतर आपण नेहमी 2.5 इंच घेतो, तर इथं मी 2.25 इंचावर मार्क केलं आहे। हे बघा इथं। आता आपल्याला इथं 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। पुढच्या भागासाठी टक्स देतो बघा आपण, तर इथं 2.25 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि हे टक्स टाकून घ्यायचे। अशा प्रकारे हे टक्स टाकून घ्यायचे। हे बघा, असे टक्स टाकून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला इथून 3 इंचावर मार्क करून घ्यायचे। हे बघा, इथं मी 3 इंचावर मार्क केलं। त्यानंतर इथं 1.5 इंचावर असे मार्क करून घ्यायचे आपल्याला। इथून 1.5, परत वरती 1.5। आता हा सेंटर काढल्यानंतर इथून पण आपल्याला 1.5 इंचावर आणि इथं 1.5 इंचावर अशा प्रकारे हे मार्क करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला याचा मिडल काढून घ्यायचा आहे। तर याचा मिडल काढल्यानंतर हा इथे येणार आहे अशा प्रकारे। हा बघा, तर इथं पण आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे। तर टक्स आपल्याला इथंपर्यंतच येऊन द्यायचा आहे, तो कितीचा पण येऊ। आता हा पण 2.25 इंचाचा आला आहे। अशा प्रकारे इथं अर्धा इंच वजा होणार आहे। हे बघा, आपला हा अर्धा इंचाचा टक्स येणार आहे। त्यानंतर आपल्याला हा टक्स कसा घ्यायचा आहे, तर इथून आपल्याला 1.25 इंच, हे बघा वरच्या शोल्डरच्या बाजूला 1.25 इंच सोडून घ्यायचं आहे। इथं मार्क केल्यानंतर जिथं आपण 1.25 इंच सोडलं आहे बघा, इथून हे बघा, इथं आपण 1.25 इंच जे सोडलं आहे ना, तर हे इथं ठेवायचं आहे। आणि हे जे इथं हे काय जे माप येईल ना, इथं नोक करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं कट द्यायचं आपल्याला अशा प्रकारे। तर हे बघा, इथं मी कट दिला आहे छोटासा। आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे टक्स देण्यासाठी। तर हे बघा, इथंपर्यंतच द्यायचं आहे, कारण हा आपला इथून म्हणजे याच्या आतमध्ये पण आला नाही पाहिजे आणि बाहेर पण गेला नाही पाहिजे, तर इथपर्यंतच आपल्याला येऊन द्यायचा आहे। तर हा आपल्याला टक्स टाकायचा आहे। तर हा टक्स कितीचा घ्यायचा आहे, हा जो इथं आपण टक्स टाकणार आहे तो, तर आपण जे काही घेतलं आहे, हे बघा हे एक्स्ट्राचं घेतलं आहे ना, हे आपल्याला इथं टाकायचं आहे। तर मोजून घ्यायचं पाहिजे तर आपण, तर इथं मी अर्धा इंचाचा टक्स घेणार आहे। ह्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साईडला तुम्ही इथं जितकं वाढवणार आहात तितकं इथं टक्स टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला हा टक्स टाकायचा आहे। तर हा टक्स टाकण्यासाठी आपल्याला काही म्हणजे इथून 2.5 इंच घेतात, तर मी इथून न घेता याचा मिडल काढून घेणार आहे आणि सेंटरला टक्स देणार आहे। हे बघा, इथं मी टक्स देणार आहे। इथं पण आपल्याला अर्धा इंचाचा टक्स टाकून घ्यायचा आहे। तर हे बघा, तर हे जे पॉईंट केले ना, हे म्हणजे ह्या टक्सवरच आले पाहिजे असे काही नाही आहे। आपल्याला हा जो 1.5 इंचाचा जो काही हा सोडला आहे आपण, सपोज आता तुम्हाला कळालं नाही तर काय करायची, आपली बांगडी घ्यायची आहे हातातली, किंवा एखादी गोल आकाराची जी काही वस्तू असेल ती घ्यायची आहे आणि सरळ सर्कल काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी सोपं जाईल। अशा प्रकारे सर्कल काढून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्कलच्या बाहेर, म्हणजे आता हे बघा हे पॉईंट केले ना, ह्या पॉईंटच्या बाहेर जे काही येणार आहे तिथून आपल्याला टक्स टाकून घ्यायचे। तर याच्या आतमध्ये पण आले नाही पाहिजे किंवा बाहेर पण गेले नाही पाहिजे। तर अशा प्रकारे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे। तर कसा वाटला व्हिडिओ ते पण मला सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघू, कारण मी आधीच कटिंग केलेली होती त्यामुळे मला दाखवता नाही आली। तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।